शिवराय मित्रांनो, मी पार्थ देसाई। आज आपण श्री हनुमंतगड फुकेरी इथे आलेलो आहे। तर या गडाचे पूर्ण डिटेल्स आणि माहिती तुम्हाला मी आमच्या सोबत फिरताना दाखवतो। तर हा पाहू शकता तुम्ही की हा आपला फुकेरीचा हनुमंतगड आहे। तर चला मित्रांनो, आपण आता जाऊ आणि तुम्ही पण आमच्या सोबत पहा की हा गड कसा आहे व कुठे काय काय आहे। तर चला। मित्रांनो, आपण आता गडाच्या वर आलो आहोत, श्री हनुमंतगड फुकेरी येथे। आणि तुम्ही पाहू शकता की हा आपल्या हनुमंतगडाचा महादरवाजा आहे। हा मुख्य दरवाजा आहे म्हणू शकता इकडचा। आणि आता सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत आणि पूर्ण धुक्याचे वातावरण झाले आहे। तर चला आपण आज जाऊन पाहू की आतमध्ये काय काय कसं कसं बांधलेलं आहे। आणि मित्रांनो, ह्या दरवाजाच्या इथे ह्या जागेवर आणि ह्या जागेवर पहारेकरी बसायचे, म्हणजे इथे ते पहारा द्यायचे। तर ही जी जागा पाहताय ही या दगडाच्या बांधकामाची केलेली आहे। आणि ह्या दगडाची तुम्ही साईज पाहू शकता की माझ्या एका हातापेक्षाही तो मोठा आहे। आणि तेव्हा कसे आपल्या मावळ्यांनी ह्या दगडांना म्हणजे खांद्यावरून घेऊन इकडे येऊन हे बांधकाम केलेलं आहे। माझ्या हाईटच्या वर हे बांधकाम आहे। आणि त्यावेळी त्यांच्याकडे किती ताकद असेल तुम्ही विचार करू शकता की त्यांनी हे दगड जे आहेत ते खालून आणून इकडे वर बांधलेले आहेत, बांधकाम केलेले आहे। आणि हा खालचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आपण आत्ता आलेलो आहे। आणि तो आहे म्हणजे हा आहे तो फुकेरीचा गाव आहे। आणि या गावाच्या वर हा गड स्थित आहे। तर हा शॉट 0.6 वर पाहू शकता तुम्ही हा कसा दिसतोय या किल्ल्याचं, या गडाचे वातावरण। आणि हे पहा, हे जे जुने दगड आहेत हे इथे ठेवलेले आहेत। आणि ह्या दगडाची साईज तुम्ही पाहू शकता। आणि हा आपल्या गडाचा व्ह्यू असा आहे। तिथे सोलर पॅनल्स वगैरे आणि लाईटची सोय देखील केलेली आहे। फक्त व्ह्यू पहा, किती शांतता आहे इथे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण गडाच्या वर आलेलो आहोत आणि हे इथे चांगल्या प्रकारे बांधकाम केलेले आहे। आणि इथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे। आणि हे 2 तोफ इथे ठेवलेले आहेत, ज्यांना चांगले प्लॅस्टिकचं कवर वगैरे घालून पॅक करून ठेवलेले आहे, कारण इथे पावसापासून संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि हे तुम्ही पाहू शकता, सुंदर असं बांधकाम इथे केलेलं आहे महाराजांच्या मूर्तीचं। Okay, let's go.
आपण पाहू शकता की हे हनुमंतगडावरील पिसा देवी स्थान आहे आणि हा इकडचा परिसर आहे. तर मित्रांनो, आपण हनुमंतगडावरील पहिल्या तळीकडे पोहोचलो आहोत. तर तुम्ही पहा ही तळीचे बांधकाम कसे केले आहे. चला आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही गडाची तटबंदी आहे आणि आता धुक्याच्या कारणामुळे आपल्याला काय फारसं दिसत नाही. तरी पण जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर चला आपण पुढे जाऊ. तर ही हनुमंतगडावरील तिसरी तोफ आहे जी दिंडी दरवाजाकडे स्थित केलेली आहे आणि आपण आता दिंडी दरवाजाकडे जात आहोत. तर मित्रांनो, इथे कोणीतरी ट्री हाऊस बांधलेलं आहे आणि आपण त्याला दुसऱ्या दरवाजाकडे जाऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता की हा गडाचा दिंडी दरवाजा आहे, म्हणजेच हा दुसरा दरवाजा म्हणू शकता. आणि ही गडाची तटबंदी इथे केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ह्या गडाचं बांधकाम कशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा फुकेरे या गावातील हनुमंतगडाला. आणि इकडचं वातावरण एकदम चांगलं आहे व बेस्ट आहे. तर फक्त एकच विनंती असेल तुमच्या सर्वांकडे की इथे येऊन कचरा वगैरे काय टाकू नका. इथे आलात तर स्वच्छता राखा, ही तुमची पण जबाबदारी आहे. व सर्व टुरिस्ट जे पण इथे येतील त्यांच्याकडे माझी एकच विनंती असेल. धन्यवाद. आम्ही आता टकमकच्या दिशेने चाललो आहोत. तर पाहू शकतो की याची चढाई किती आहे टकमक टोकाची. तर चला आपण पुढे जाऊ. आणि छोटा छोटा पाऊस पण चालू झालेला आहे. हे बघा, हे टकमक टोकाचं टोक आहे. मित्रांनो, या गडावर फिरण्यासारखं खूप काय काय आहे, पण सध्या इथे धुक्याचं वातावरण असल्यामुळे आम्ही तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही. तर जेव्हा वातावरण चांगलं होईल तेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ करू व तुम्हाला प्रॉपर डिटेल देऊ या गडाबद्दल.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडची ट्रिप आपल्या मित्रांसोबत नक्की काढा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.